नापीक जमीन म्हणजे काय या विषयावर आजचा व्हिडिओ आहे। 4 दिवसापूर्वी माझ्याकडे काही शेतकरी आले होते। त्यांनी मला सांगितलं की सर म्हणे आम्ही क्वालिटी सीड वापरतो, खत क्वालिटीचे वापरतो, प्रॉपर वेळेवर खत देतो, औषध भारीचे वापरतो, कीटकनाशक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा सुद्धा वापरला, तरीही आमच्या शेतात पीक पाहिजे तसं होत नाही आहे। पूर्वी 10 वर्षापूर्वी जसं पीक होत होतं तसं पीक होत नाही। तर नेमकं काय आमचं चुकत आहे ते आम्हाला थोडक्यात सांग। मी त्यांना विचारलं की तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन 0.20 आहे। तर मंडळी, आपल्या विदर्भाचा जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो 0.3 ते 0.6 च्या दरम्यान आहे आणि हे आहे सर्वसाधारण पिकीसाठी। परंतु नापीक जमीन म्हणजे काय, तर ही आहे नापीक जमीन। तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जर 0.3 च्या खाली आला असेल तर तुमची जमीन नापीक झालेली आहे हे समजून घ्या। आता नापीक होण्याचे काय लक्षण असतात ते तुम्हाला सांगतो पहा। नापीक होणे म्हणजे काय, तुम्ही क्वालिटी बियाणं टाकलं तरीही ते बियाणं उगवत नाही, तुम्ही प्रॉपर जबरदस्त खतं टाकले, एकदम महाधन सारख्या कंपनीचे खतं टाकले 9-24-24 8-21-21 तरी सुद्धा झाड कमकुवत राहते। क्वालिटी बियाणं टाकून सुद्धा उगवण व्यवस्थित होत नाही, वारंवार खतं टाकून सुद्धा झाड कमजोर दिसते, वाढ खुंटणे, असमान उगवण, मुळांची वाढ योग्य न होणे, झाडावर पिवळेपणा दिसणे, क्लोरोसिस सारखे रोग येणे, फळ आणि फांद्याची संख्या पाहिजे तशी राहत नाही, झाड उभं वाढल्यासारखं वाटते, पात्या कळ्या फुलं लागतात पण ते गळून पडतात, फळाची क्वालिटी राहत नाही, रोगाचा अटॅक लवकर होतो किंवा पीक लवकर रोगाला बळी पडतो, बुरशीजन्य रोगांचा अटॅक झाडावर लवकर होतो। अशा प्रकारचे लक्षणं तुम्हाला नापीक जमिनीमध्ये दिसत असतात। तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी सतत पाणी साचून राहिलं तर तिथं पांढरे थिगळ उमटणे हे सुद्धा क्षारांचं प्रमाण वाढवण्याची तिथं लक्षणं असतात आणि हळूहळू मग ती जमीन नापिकीकडे जात असते। मग याचे कारण काय, एकदम मोजके कारण आहे आणि ज्याकडे आपण कधी लक्ष दिलं नाही। सगळ्यात पहिले आपण काय केलं की रासायनिक खतांचा वारंवार वापर केला, कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा अति किंवा अयोग्य आपण वापर तिथं केलेला आहे। एखादी जागा आहे जिथं सतत पाणी साचून राहते अशी जागा सुद्धा लवकर नापीक बनते किंवा तिथं झाड अन्नद्रव्याची उचल चांगल्या प्रकारे करत नाही आणि ती जमीन हळूहळू ही नापिकीकडे जात असते। जमिनीत क्षारांचे प्रमाण हळूहळू त्या वाढत जात असते। त्यानंतर सर्व बाबींचे अयोग्य जर व्यवस्थापन आपण केले तर अयोग्य मशागत जरी केली आपण, कारण ज्या पिकाला जी मशागत लागते त्या प्रकारचीच मशागत तिथे झाली पाहिजे, अशी चुकीची मशागत जरी केली तरी ही जमीन हळूहळू नापीक होत जात असते। तर मंडळी, हे तर झाले सविस्तर कारणं की काय कारणं आहे ज्यामुळे आपल्या जमिनी ह्या नापीक होत चाललेल्या आहे आणि याला वाचवण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी करणं महत्त्वाचं आहे। सगळ्यात पहिली गोष्ट आहे तुम्हाला माती परीक्षण करून घ्या आणि माती परीक्षणामध्ये 2 बाबींचा तुम्हाला अभ्यास करणे आहे। सगळ्यात पहिले ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचा किती आहे हे चेक करा आणि दुसरी गोष्ट आहे जमिनीचा pH किती आहे आणि त्या 2 गोष्टी तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा मी स्क्रीनवर नंबर देत आहे, नंबरवर मेसेज करा, नंबरवर कॉल करा। तुमच्या जमिनीची तुमची जी अयोग्य दिशेनं तुमचं खत नियोजन चाललेलं आहे ते खत नियोजन आपल्याला फक्त थांबवायचं आहे, अयोग्य खत नियोजन आपल्याला थांबवायचं आहे आणि तुमची जमीन सुपीकतेकडे कशी आपल्याला हळूहळू नेता येईल याचं आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे। मंडळी, समजून घ्या, तुमची जमीन नापीक होण्यात एका पावलाच्या तुम्ही अंतरावर राहा।